2 दिवस झालं माझी तब्येत आणि मनस्थिती खरंच जागेवर नव्हती. हाय हॅलो नमस्कार, पूजेच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. जसं की मी सांगितलं, माझी मनस्थिती 2 दिवसांपासून अजिबातच जागेवर नव्हती. मला काय होते नेमकं तेच कळत नव्हतं. इतका आळस भरला होता ना, खूप कंटाळा आला होता आणि डोकं तर इतकं उठलं होतं ना, जसं काय फोडावं इतकं डोकं दुखत होतं माझं. तरी म्हणून मी काही शूट वगैरे काही केलं नव्हतं. नंतर लक्षात आलं, अरे यार, Instagramला कन्सिस्टन्सी ठेवायची म्हटल्यावर ब्लॉग तर टाकलाच पाहिजे ना. मग मला जरा बाहेर जायचं होतं. बाहेर माझी 2-3 कामं पेंडिंग होती, ती कामं केली आणि घरी आले आणि मस्त असं शूट घेतलं होतं. आणि येताना म्हटलं मूड फ्रेश होण्यासाठी मी मस्त शेपूची भाजी घेतली होती, कारण का शेपूची भाजी मला प्रचंड आवडते आणि खरंच खूप सुंदर झाली होती. माझ्या लेकीने असा बेड छान असा क्लीन करून ठेवला होता. सगळं बेडवरचं सामान साईडला टाकून दिलं होतं तिने. त्यानंतर तिचा ना चेहरा खूपच रफ झाला होता थंडीने, त्याच्यामुळे मी तिला मस्त बॉडी लोशनने मसाज करून दिली. आणि जसं की सांगितलं, माझं डोकं दुखते म्हणून मी एक मेडिकलमधनंच गोळी घेऊन आले होते. ती गोळीसुद्धा यार, ही मुलं सुखाने खाऊन देत नाहीत. ती मी तुला चारते म्हणून हे बारकं मागं लागलं होतं. म्हटलं चार बाई. गोळी वगैरे खाल्ली आणि निवांत असं झोपून घेतलं. आणि आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. फॉलो करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.